योग योग दृष्ट मम जीव लोके छंदांश शिरशिरता छंदांश सर्व सुपाणि भूतानि सर्वस्य चराचर विश्वरूपाणि निवासी करतो अन्यथा कर्तुं सर्वव्यापी श्री गुरुदेव शक्ति बनसिका बजाना छोड़ दे बड़े चर्च सुदर्शन धारी प्रस्तुत प्राप्त काल्याच्या जगन्नाथाचा निवडलेले भजन वंदनीय राष्ट्र श्री तुकडोजी महाराजांचे आठ आठच्या या कीर्तनात राधावतानी महाराजांच्या भजनामध्ये चार शब्द निवडलेले बनसिका बजाना छोड़ दे बड़े चर्च सुदर्शन धारी वंदनीय राष्ट्र श्री तुकडोजी महाराजांनी त्या कृष्ण परमात्म्याच्या जीवनाला पहरो घालायच्या प्रसंगावरती विवेचन केले दरवर्षी गावामध्ये जो सत्सा होतो त्या सत्साची परिपूर्णता झाल्याशिवाय होत नाही आणि संपूर्ण गाव एकत्रित होणं याची अपेक्षा दुसरा मोठा काला नाही गेल्या 7 दिवसापासून 20 तारखेपासून या ठिकाणी आपण प्रवचन ऐकत आहोत श्रीमद भागवत महापुराण ग्रामगीता तत्वज्ञानाचं चिंतनाचं श्रवण आणि सेवन करत आहोत या 7 दिवसाची परिपूर्णता म्हणून पुस्तक प्राप्त केल्या आल्याच्या प्रसंगानिमित्त वंदनीय महाराज करतात बनसिका बजाना छोड़ दे बड़ चर्च सुदर्शन धारी आज या जगाला कोणत्या कृष्ण परमात्म्याची गरज आहे गौ जराला छोड़ दे रथ अवजे लाल हमारी आज त्या कृष्ण परमात्म्याचे बाल कपडे अभावी अभावी फिरताय त्यांच्या जीवनाची दुरावस्था झालेली आहे अशा कृष्ण परमात्म्याच्या संपूर्ण गोपाळाला त्याच्या सबद वेळांना प्रेमानं जवळ बोलावण्याची गरज आहे अशा ठिकाणी जे भक्त त्या भगवंताला दिसतात त्याच भगवंताच्या भक्ताला भगवंत जवळ पडत असतो आणि त्या अवघडांना एकत्रित करून जवळ करून आपल्या अंतःकरणाशी लावल्या ठिकाणी कृष्ण परमात्मा आणि गोपाल बाला साजरा केला वेगवेगळ्या प्रकारचे गोपाल एकत्रित केले आजच्या भाषेचे वेगवेगळ्या जाती धर्माचे पंथाचे माणसं एका ठिकाणी आणणे म्हणजे सगळे गोपाल एकत्रित आणणे कोणी बोलताना वाकडा बोलतो कोणी चालताना वाकडा चालतो या सगळ्यांना त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याने एकत्रित केलं आओ सभी मिलेंगे सर्वजण या ठिकाणी बसा आणि भगवान परमात्म्याचे भजन करा त्यालाच त्या ठिकाणी काला म्हटलं काय झालं भाऊ पहिले सुद्धा दुनिया भरायला बोलू आवाज बंद गोपाला गोपाला हे गोपाला गोपाला सगळ्यांनी एका ठिकाणी येणं सर्वांचा मिलाप करणं सर्वांचा मेळ करणं यालाच काला म्हटलं गेला आहे जो काला आज आपण या ठिकाणी करतोय मध्ये जो समाधान देतो हे शरीराचं पोट माणसाचं जीवन भरत नाही पण कृष्ण परमात्म्याचा त्या सद्गुरूचा त्या देवाचा हात ज्या वेळेला डोक्यावर पडतो त्यावेळेला माणसाचं समाधान होते या जीवनाचा